नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या म्हणजेच मेडिकल एज्युकेशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही चांगले निर्णय घेतलेले होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना बराचसा फायदा झालेला होता। तेच निर्णय यावर्षी सुद्धा लागू असणार आहेत। कोणते महत्त्वाचे निर्णय आहेत? महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेत असताना प्रक्रिया ज्या आहेत त्या सुलभ केलेल्या आहेत। काही आर्थिक बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिलेले आहेत। कोणते महत्त्वाचे निर्णय आहेत ते यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांना कामाला येतील। त्या महत्त्वाच्या निर्णयाचे GR कशा प्रकारचे आहेत, त्याचबरोबर जे काही पत्रक प्रकाशित झालेले आहेत ते पत्रक नेमके कोणते आहेत, यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्या डॉक्युमेंटची तयारी करायची आहे याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सुद्धा जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्या ऑनलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आमच्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता पाहूयात कोणते महत्त्वाचे निर्णय होते ते 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाने घेतलेले होते। पहिला महत्त्वाचा निर्णय आहे राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता। याचा फायदा वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षी झालेला होता। तो GR याही वर्षी लागू असणार आहे। याही वर्षी तोच GR कंटिन्यू केला जाणार आहे। त्यामुळे नीट 2025 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सुद्धा ही एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे महाराष्ट्र शासनाने। महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत या ठिकाणी विद्यार्थिनींसाठी शिक्षण फीस आणि एग्जाम फीस जी काही आहे ती महाराष्ट्र शासनाने माफ केलेली होती। त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी फायदा झालेला होता। आता या शिक्षण फी माफीसाठी महाराष्ट्र शासनाने काही अटी व शर्ती ठेवलेल्या होत्या। त्या अटी व शर्ती कोणत्या आहेत या संदर्भातल्या 25 प्रश्नांची उत्तरं देणारी PDF आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत। ते PDF डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न आणि त्याची उत्तरं त्या ठिकाणी वाचू शकता। काय अटी व शर्ती आहेत? एखाद्या विद्यार्थिनीला मोफत MBBS शिक्षण घ्यायचं असेल किंवा BAMS करायचा किंवा BDS करायचा असेल, कारण महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसची जी काही फीसची रेंज होती ती 8 लाख ते 14 लाख या दरम्यान ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणची ही संपूर्ण फीस मागच्या वर्षी मुलींना माफ झालेली होती। त्यासाठीच्या अटी व शर्ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या PDF मध्ये तुम्ही वाचू शकता। दुसरा महत्त्वाचा निर्णय आपण ज्याला म्हणू शकतो, हा GR आलेला नव्हता, परंतु महाराष्ट्र शासनाच्या शुल्क नियामक प्राधिकरणाने एक पत्रक काढून कॉलेजला काही सूचना केलेल्या होत्या। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट किंवा ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल कोटा ॲडमिशन म्हणतो, म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये काही सीट या IQ कोट्यासाठी, ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा आपण त्याला सोप्या भाषेत मॅनेजमेंटचे ॲडमिशन असं सुद्धा म्हणतो, या कोट्याच्या फीसवर सुद्धा बंधनं त्या ठिकाणी आलेली होती। काही कॉलेजेसनी जी काही फीस आहे इन्स्टिट्यूशनल कोट्याची ती ओपन कॅटेगरीची जी फीस आहे त्याच्या 5 पट घ्यायला सुरुवात केलेली होती, परंतु याच्यावर सुद्धा महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षी आळा घातलेला आहे। कॉलेजला 3 पटपेक्षा जास्त फीस त्या ठिकाणी घेता येणार नाही। उदाहरणार्थ एखाद्या कॉलेजची फीस जी आहे ओपन कॅटेगरीची 1 लाख रुपये असेल तर कॉलेज इन्स्टिट्यूशनल कोट्यासाठी 5 लाखाची डिमांड त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडनं करत होतं, परंतु शासनाने आता 3 पट फीस घेण्याच्या सूचना त्यांना दिल्यामुळं 1 लाख गुणिले 3 म्हणजे 3 पट मॅनेजमेंट कोट्याची फीस झालेली आहे। हा एक महत्त्वाचा निर्णय 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाने घेतलेला होता। याचा सुद्धा फायदा ज्या विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा मॅनेजमेंट कोट्यामध्ये ॲडमिशन घेतलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना झालेला आहे। हेच पत्रक तुम्ही यावर्षी सुद्धा वापरू शकता। या पत्रकाची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तिसरा महत्त्वाचा निर्णय आहे व्हेरियस डिपॉझिट फी कंट्रोल। म्हणजेच प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या डिपॉझिट स्वरूपात मोठी रक्कम विद्यार्थी आणि पालकांकडून त्या ठिकाणी घेत होते। म्हणजे MBBS कॉलेजचा विचार केला तर काही कॉलेजेसचे डिपॉझिट 1 लाखापासून ते 3 लाखापर्यंत ते डिपॉझिट स्वरूपात विद्यार्थ्यांकडनं घेत होते आणि फायनल इयर जेव्हा विद्यार्थ्यांचं कंप्लीट होईल तेव्हा परत करू असं आश्वासन विद्यार्थ्यांना देत होते आणि ही डिपॉझिटची रक्कम खूप मोठ्या प्रमाणावर होती। या संदर्भातल्या तक्रारी पालकांनी
रेग्युलेटरी ऑथॉरिटी जी आहे महाराष्ट्र शासनाने यांच्याकडे केलेली होती आणि त्याची दखल घेऊन मग त्या ठिकाणी शुल्क नियामक प्राधिकरण, ज्याला आपण फी रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणतो, यांनी आणखी एक पत्रक जाहीर केलेलं आहे आणि या डिपॉझिट स्वरूपात कॉलेजला काही बंधनं घालून दिलेले आहेत आणि डिपॉझिट हे मर्यादित लिमिटपर्यंत करण्यात आलेले आहेत. म्हणजेच MBBSला ॲडमिशन विद्यार्थी घेत असेल तर कॉलेजला 50,000पेक्षा जास्त डिपॉझिट त्या ठिकाणी घेता येणार नाही अशा सूचना केलेल्या होत्या. BDSचं ॲडमिशन असेल तर 40,000ची लिमिट घालून दिलेली होती. BAMS BHMSसाठी 25,000ची लिमिट आणि फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस जे आहेत महाराष्ट्र राज्यातले ते 20,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांकडून घेता येणार नाही. अशा प्रकारचं डिपॉझिटवर सुद्धा बंधन आल्यामुळं ॲडमिशन घेताना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी खूप कमी फीस भरावी लागलेली होती आणि याचा फायदा 2024च्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात झालेला होता. हे सुद्धा GR किंवा हे जे काही पत्रक आहे हे सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. हेच रूल यावर्षी सुद्धा कंटिन्यू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेताना कुठल्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींना सामना करावा लागू नये म्हणून शासनाने हे जे काही निर्णय घेतलेले आहेत हे अतिशय महत्त्वाचे निर्णय मागच्या वर्षीच्या ॲडमिशन प्रक्रियेपासून घेण्यात आलेले होते. ते निर्णय याही वर्षीसुद्धा लागू असणार आहेत. त्यामुळं या निर्णयासंदर्भातले जे काही डॉक्युमेंट्स आहेत विशेषतः पालकांकडे असावेत यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. हे संपूर्ण डॉक्युमेंटच्या ज्या काही PDF आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या PDF डाउनलोड करून आत्तापासूनच ते जतन करू शकतात. या संपूर्ण गोष्टींचा फायदा घेण्यासाठी कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळेस लागणार आहे याचीसुद्धा पूर्तता करण्यासाठी तुमच्याकडे आत्ता वेळ आहे. त्यामुळे डॉक्युमेंटची तयारी करण्याच्या दृष्टीने सुद्धा हे सगळे GR किंवा हे जे काही पत्रक आहेत विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणार आहेत. त्या संदर्भात आणि त्या अडचणी विद्यार्थ्यांना सोप्या व्हाव्यात म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला होता. चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रकारे आमच्या काउन्सिलिंगच्या 2 सर्व्हिसेस आहेत. एक ऑनलाईन ॲप्लिकेशन थ्रू आम्ही विद्यार्थ्यांना सर्व्हिस देतो आणि दुसरी आहे ऑफलाईन सर्व्हिस. ऑनलाईन सर्व्हिस घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांना अगदी माफक शुल्कामध्ये त्या ठिकाणी आम्ही कोर्स लॉन्च केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन सर्व्हिसमध्ये जॉईन व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच आमचे मोबाईल नंबर दिलेला आहे. त्याचबरोबर आमचा ॲड्रेससुद्धा दिलेला आहे. त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन सर्व्हिसेसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.